सर्व पत्रकार बंधूंचं आम्ही सर्व आजीव सभासद आपलं स्वागत करत आहे। आता आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करू। श्री वसंत लोढा माजी कार्याध्यक्ष हिंद सेवा मंडळ आणि दीप चव्हाण माजी नगराध्यक्ष आजीव सभासद हिंद सेवा मंडळ यांना विनंती करतो की त्यांनी आपली पत्रकार परिषद सुरू करावी। झालेली हिंद सेवा मंडळ ही संस्था नगर, मिरजगाव, श्रीरामपूर, अकोला या ठिकाणी या संस्थेचं कार्य चालू आहे। जवळपास 27 शाळा, कॉलेज, नाईट कॉलेज मिळून ही संस्था आहे। 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत। गोरगरिबांकरता ही संस्था खरं म्हणजे 100 वर्षापूर्वी स्थापन झाली आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून या संस्थेचा कारभार चालू आहे। दिनांक 21/1/24 रोजी हिंद सेवा मंडळाची सर्वसाधारण सभा होती आणि त्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय नंबर 2 मुलांच्या वसतिगृहाची जागाच्या बाबतीत निर्णय घेणे हा जेव्हा अजेंडा आम्हाला मिळाला आणि त्याच्यानंतर आम्ही हा 2 नंबरचा विषय काय बोलण्याच्या खोलात गेलो। खोलात गेल्यानंतर आम्हाला असं कळलं की अरुण बलभीम जगताप आणि हर्षल भंडारी यांनी एक पत्र दिलंय मंडळाला। ते पत्राची कॉपी इथं माझ्याकडे आता आहे। 43 पैकी आपल्याकडे भाडेकरू या नात्याने असलेल्या क्षेत्राचा प्रत्यक्ष ताबा मिळण्याबाबत हिंद सेवा मंडळाच्या ताब्यात 1964 साली तकिया ट्रस्टनी ही जागा दिली। 99 वर्षाच्या करारानं 500 रुपये दर वर्षी भाडं असलेलं हे तकिया ट्रस्टनी जागा दिली। या जागेचं त्या ठिकाणी मुलांचं वसतिगृह होतं, ग्राउंड होतं, त्या ठिकाणी मुलं खेळत होती। 1995 साली या जागेची तकिया ट्रस्टनी लुनिया मनोद अँड कंपनीला ही जागा विकली। लुनिया मनोद कंपनीने 1996ला हिंद सेवा मंडळाकडनं ताबा मिळावा म्हणून कोर्टात केस दाखल केली। कोर्टात केसचा निकाल 2000 साली हिंद सेवा मंडळाच्या बाजूने लागला। लुनिया मनोदनी दाखल केलेली केस कोर्टाने खारिज केली। अशा पद्धतीनं हा विषय असताना जेव्हा आम्ही खोलात गेलो 3/1/24च्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये हा विषय आला। या विषयाला संस्थेचे आता जे काही विश्वस्त आहे त्यातल्या 6 विश्वस्तांनी याला विरोध केला। मग आम्ही जरा अजून खोलात गेलो किंवा याची काय भानगड काय आहे। अरुण बलभीम जगताप आणि हर्षल भंडारी यांनी या जागेच्या बाबतीत असं पत्र दिले तर काय, तर मग थोडी माहिती घेत गेलो। माहिती घेत गेल्यानंतर असं कळलं की 27/3/23ला हिंद सेवा मंडळाला लक्षात आलं की ही जागा अरुण जगतापांना लुनिया मनोद हे देत आहेत आणि त्या माध्यमातून काहीतरी व्यवहार चाललाय हे जेव्हा मंडळातल्या पण लोकांना कळलं म्हणून त्यांनी 27/3/23 रोजी पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं की यांच्यावर अशा पद्धतीनं लुनिया मनोद यांनी असा व्यवहार केल्याचं समजतंय आणि त्या ठिकाणी काहीतरी उलटसुलट हालचाली चालू आहे। तेव्हा त्या ठिकाणी कोणीही काही करू नये याच्याकरता यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं हिंद सेवा मंडळाने पत्र दिलं। त्याचबरोबर 25/4/23ला महानगरपालिकेला त्यांनी पत्र दिलं किंवा हिंद सेवा मंडळाच्या ताब्यात ही जागा आहे, अजून 40 वर्ष तिथं त्याचा भाडेपट्ट्याने ती करारानं आमच्या ताब्यात आहे। या ठिकाणी कोणी प्लॅन टाकला असेल, कोणी काही त्या ठिकाणी ह्या जागेच्या संदर्भात जर तर ते करू नये अशा पद्धतीचं हिंद सेवा मंडळाने त्यांना पत्र दिलं। 29/6/23ला
वृत्तपत्रात हिंद समाजाने जाहीर नोटीस दिली, नवा मराठाला आणि समाजाला ती जाहीर नोटीस आलेली की ह्या जागेच्या बाबतीत कोणी कोणत्या प्रकारचा व्यवहार करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल. अशा पद्धतीनं हे सगळं असताना ज्यावेळेस आम्ही त्याला नीट माहिती घेतली तर जगताप आणि हर्षल भंडारी या कंपनीने त्या जागेचा कच्चा लेआउट केला. कच्चा लेआउट करून ती जागाचा व्यवहार पण सुरू झाले. अजून ती जागा हिंद सेवा मंडळानं सोडली नाही, काही नसताना अशा पद्धतीनं हे सगळं होत असताना 21/1/24ला सर्वसाधारण म्हणजे 6 महिन्यात त्या मंडळाच्या अगोदर मंडळाचे पदाधिकारी देत आहेत, तिथं गुन्हा दाखल करा म्हणतायत, पालिकेला त्या ठिकाणी 6 महिन्यात आज काय घडलं की अरुण जगताप आणि ते हर्षल भंडारींना च्या करता त्यांनी हा विषय घेतला. माध्यमातनं फार मोठ्या प्रमाणात उपनगर असेल, मध्य शहर असेल, सालवेडी असेल, तुमच्या केडगाव भागात असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ताबेमारी यांच्या संबंधितांची सुरू आहे आणि त्याच्या विरोधात वेळोवेळी वृत्तपत्र पण आलेलं आहे, वेगवेगळ्या माध्यमातून आलेले. म्हणजे या ठिकाणी या ताबेमारीच्या विरोधात प्रख्यात पत्रकार निखिल वागळे नगरमध्ये येत आहेत आणि ते सांगतायत की निर्भय बनव नगरकरांना. त्या ठिकाणी त्यांनी आमदार संग्राम भैया जगतापचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं की यांच्या गुंडांच्या माध्यमातून या नगर शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी ताबेमारी होते आहे वेगवेगळ्या प्रकारचं. आणि त्यांनी आवाहन केलं की नगरच्या जनतेला की तुम्ही निर्भय बना, कोणी घाबरू नका, याच्या मागं आपण उभे राहा, तुमच्यावर काय अन्याय होत असेल त्या अन्यायाविरुद्ध लढा. अशा पद्धतीनं निखिल वागळेंनी या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं. आता 4-5 दिवसापूर्वी आपल्या नगर शहरातले सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक, पोलिसांचे वरचे सगळे अधिकारी यांना पत्र पाठवले की नगर शहरामध्ये मारवाडी असतील, गुजराती असतील अशा लोकांच्या ताबे मारायचा मोठ्या प्रमाणात प्रकार चालू आहे आणि त्यांनी ते सगळे पत्र दिलं. मी त्यांच्याशी संपर्क केला, त्यांच्याकडनं सगळी माहिती घेतली. तर एकंदरीत ते पाहिलं तर फार भयानक चित्र आहे. लोक पुढे येत नाहीये आणि हिंद सेवा मंडळासारख्या शैक्षणिक जागेमध्ये अशा पद्धतीनं ताबा घेण्याचा प्रयत्न मंडळाच्या काही लोकांना हाताशी धरून 6 विश्वस्तांनी त्याला विरोध केलाय. म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण या बाबतीत वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. परंतु ह्या माध्यमातून मी नगरच्या जनतेला आवाहन करू इच्छितो की ज्यांच्यावर अशा पद्धतीनं ताबेमारीच्या दृष्टिकोनातनं जो काही त्यांच्यावर अन्याय झालाय किंवा त्यांचे ताबे मारले गेलेले अशांनी आमच्याकडे यावं. आम्ही त्यांना सर्व ताकद द्यायला तयार आहोत. त्यांच्या हे जे काही गुंड आहेत, हे ताबेमारी करणारी ज्यांची आता याच्यात नावं आलेली आहेत, ह्या गुंडांच्या विरोधात आम्ही तुम्हाला पूर्ण संरक्षण देऊ. कोणत्या पद्धतीचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुमच्यावर जी ताबेमारी झालेली आहे ते ताबेमारी आम्ही हाणून पाडू. म्हणून या दृष्टिकोनातनं आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलवली आहे. आपण या माध्यमातनं एक चांगल्या प्रकारे जनतेला आव्हान आपण करायचं आहे आणि आमच्याकडे जनतेने येऊन या अन्यायाला आम्ही 100% वाचा फोडू. मग किती मोठी सत्तेत असो, आमदार असो किंवा अजून कोणी असो, किती मोठी ताकद असून द्या, ह्या ताकदीच्या विरोधात आम्ही या पद्धतीनं लढणार आहोत. तेव्हा आपण या बाबतीत अजून जी काही सविस्तर कायदेशीर माहिती आहे ती माहिती दीप चव्हाण आपल्याला देतील. ज्या 22 तारखेला 2019-22 त्यांची जी आता सभा झाली, निवड झाली, त्याला अद्यापही त्याला मान्यता चॅरिटी कमिशनरची नाही. हे त्याच्यातलं पत्र आहे. 2022 ते 27 निवड झाली, जी नवीन निवड झालेली आता जे बिनविरोधी नवीन निवड झाली त्याच्या चेंज रिपोर्टला व त्या बॉडीला मान्यता नाही. तरीही ते 2 सभा त्यांनी घेतले 2022च्या नंतर. ही दुसरी सभा आहे निवडून आल्यानंतर. चॅरिटी कमिशनर कडे त्यांचा अर्ज पेंडिंग आहे आणि चॅरिटी कमिशनरने आम्हाला जेव्हा आम्ही आजीव सदस्य नात्याने तिथे दिलं
तर त्यांनी आम्हाला पत्र दिलं. ते पत्र माझ्याकडे आहे, तुम्हाला ते पत्राची PDF पाहिजे तर ते बी दाखवतो. आणि त्यांनी 22 तारखेला नोटीस काढली त्यांना, तर तुम्ही से द्या. त्यांनी आतापर्यंत 2022 पासून तर 2024 पर्यंत त्यांनी कुठलंही से त्यांनी दिलेला नाही. हा एक त्यांच्या संदर्भातला महत्वाचा विषय झाला. मी या ठिकाणी एकच आपल्याला सांगू इच्छितो त्याच्यात एक मुद्दा रिपीट, त्यांचे मुद्दे कुठले रिपीट करणार नाही, पण एक मुद्दा रिपीट करतो. ह्या सगळ्या तुम्ही जर म्हणत असाल तर 21/1/2024 नंतर ज्या कायद्याच्या प्रोसेस सगळे आहेत, जे नियमाचे प्रोसेस सगळे जे आहे, त्या नियमाच्या प्रोसेस मध्ये करता करता आम्ही त्यांची वाट पाहत होतो का हे आम्हाला काहीतरी उत्तर देतील, काहीतरी प्रोसिडिंगची कॉपी देतील, प्रोसिडिंग मध्ये काय दिलं ते आम्हाला सांगतील. कारण का हे सगळ्या बाजूनी पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश तुमच्या समोर इथपर्यंत फौजदारी गुन्हे दाखलच्या संदर्भातला तक्रार अर्ज करणे हे इथपर्यंत याच्यासाठी आम्ही आलो का हा पूर्ण व्यवहार हा बेकायदेशीर आहे आणि याच्यातले काही लोक लाभार्थी त्या ठिकाणी या उद्देशाने निवडणुकीमध्ये उभं राहून, उदाहरणार्थ ते कोणचे बोरा, अजित बोरा हे याचे पार्टनर स्लीपर पार्टनर आहे मुनोजचे, आणि मुनोजच्या खरेदी खतला साक्षीदार म्हणून अजित बोराची सही. आणि ते वसंत सेठने सांगितल्याप्रमाणे पहिला मुद्दा का तो 95 ला त्यांनी ताबा मारण्यासंदर्भातलं त्यांनी दाखल केलेला कोर्टामध्ये ते त्यांचा रद्द झाला आणि त्याला पोकळच तर फक्त खरेदी पण त्याचं नाव लागलेलं नाही. आता याचा पुरावा म्हणून तुम्हाला आम्ही 7/12 उताराच्या संदर्भात तुम्हाला सांगतो का तुम्ही हे पाहून घ्या का 1965 मध्ये हे जे आहे हे हिंद सेवाचं लागलेलं आहे. हे उतार, ह्या उतारामध्ये ही जमीन हे देवस्थानची जमीन आहे, यांना फक्त भाड्याने दिलेली आहे. किती सालचा उतार आहे तो त्यांची नोंद आतापर्यंत तीच आहे. 92 ला आम्ही काढलेलं आहे ते, आणि हा 69 पासून आहे. आणि त्याचे पण आहे ना देवस्थानचंच नाव आहे त्यांचं. सारदा कॉलेज हे भाडेकरी म्हणून त्यांनी केलेलं आहे. मग मला एक सांगा, भाडेकरी आपण टाकल्यानंतर आपल्या बंगल्याचं किंवा आपल्या घराचं किंवा आपल्या हाऊसिंगचं कुणी भाडेकरी असं काही व्यवहार करू शकतो का? नाही करू शकत. मग त्यांना आम्ही विनंती केलेली आहे. काय आजच्या 7/12 त्यांनी चेंजेस रिपोर्ट मध्ये केलं, पण ऐका ते 7/12च्या संदर्भातलं त्यांनी फेर कसा पडला आम्ही तिथे तक्रार केली. कारण की हे बदलत नाही ना, हे वक्फ मध्ये पण आलेले आहे, 1862 मध्ये पण आलेले आहे का ही जमीन त्यांना सगळं हे माहित आहे. ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना त्यांची कल्पना एक अशी होती का आपलं नाव आल्यानंतर याच्यामध्ये कुणीही डिटेल्स जाणार नाही आणि कुणीही याच्या संदर्भातलं तक्रार करून एवढे त्यांनी अर्ज आणणार नाही. मला गडबड जायचंय. 2 प्रश्न बोला. आता ही तक्रार पोलिसांकडे तुम्ही दिली, SP साहेबांकडे दिली. किती दिवस वाट पाहणार आणि पुढे काय करणार? जे काही त्याच्या कायद्याचं रूपांतर जे काय होईल एक सांगतो मी तुम्हाला, आम्ही त्याचा पाठपुरावा करू. पाठपुरावा करू, पण त्यांनी 2-4 महिने लावले चौकशीला. ऐका ना, जे काय होईल, जे त्याला जितके दिवस लागतील, जितके महिने लागतील ते आम्हाला वेट याच्यासाठी करावं लागेल का आम्ही आमची प्रोसेस प्रत्येक हे पावलं पावलं आम्ही करत आहे. कोर्टात जाणार वगैरे नाही, कोर्टात जाऊन ऐका ना, जेव्हा आम्हाला ते स्टेप येईल तर ते स्टेप जावंच लागेल ना. जेव्हा आम्ही जेव्हा लेखी उत्तर देतील याचं, जे आम्हाला त्याच्या लेखी उत्तर देतील, बाकीचे लोक दाखवतील लेखी उत्तरच्या संदर्भातलं ते आम्हाला जे काय म्हणतील त्या पद्धतीत. पण एक लक्षात घ्या, याच्यामध्ये काही लोकांनी कच्ची बुकिंग केलेली आहे. विशेष म्हणजे हा फार महत्वाचा भाग आहे. आणि काही लोक ते बोलू शकत नाही, पण या जागेवर ना प्लॅन पास होणार, ना त्यांना काही उभं करता येणार, ना खरेदी विक्री होणार. कच्चे बुकिंग केले, कच्चा लेआउट तयार करून या प्रॉपर्टीचा अजून व्यवहार न होता 25,000 रुपये भाव काढून 25,000 स्क्वेअर फूट. हो. आणि साधारणतः काही व्यापाऱ्यांनी 2-2 दुकानं तिथं कच्ची बुकिंग मध्ये बुक केलेली आहे. रेसिडेन्शियल केलं की कमर्शियल केलं? ते कमर्शियल रेसिडेन्शियलचं तिथं माझे कच्चा असं माहित पडलेलं आहे. आणि आम्ही महानगरपालिकेमध्ये TP मध्ये सुद्धा याची तक्रार अर्ज देऊन ठेवली आहे. आतापर्यंत 15 कोटी पर्यंत अंदाजे, याच्यातला पुरावा आमच्याकडे नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो मी तुम्हाला. पण आपलं नगर शहर छोटा आहे आणि कुणी ना कुणी बातम्या कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आणतात.
पण तुम्हाला म्हणजे हात जोडून एक विनंती आहे का ज्या कार्यकारिणीला चॅरिटी कमिशनरची मंजुरीच नाही ना त्यांना. ठीक आहे. आता एक दुसरा विषय असा की आपण लोकशाही देशात राहतो. हो लोकशाही आपल्या देशात लोकशाही बरोबर. त्याविषयी सभेमध्ये जीबी मध्ये सर्वांनी उपस्थित सर्व सभासदांनी हात वर करून मंजुरी दिलेली आहे त्या विषयाला. त्याला तुम्ही आक्षेप घेताय, मग त्यांच्या सभासदांच्या मंजुरीला तुम्ही आक्षेप कसा घेऊ शकता? हा असा आक्षेप येतो का त्यावेळी आम्हाला चॅरिटी कमिशनरचे हे मिळालेले नव्हते का यांना मान्यता आहे का? ती समाज बेकायदेशीर आहे ना राम, तेच बोलतो ना आम्ही. ज्या सभेला यांना अधिकारच नाही तर त्याला 1000 लोक बी उभं राहिले 2000 बी राहिले तर ती समाज लिगली पाहिजे ना. कार्यकारिणीला मान्यता नाही. मी पूर्ण यालाच मान्यता नाही ना. एक नाही, मी तुम्हाला ऑर्डर टाकतो तुमच्या PDF मध्ये. त्यांना पूर्ण त्यांचे रद्द झालेले सगळे आतापर्यंतचे चेंज रिपोर्ट सगळे रद्द झालेले त्यांचे. मग त्यांची जी सभाच ना लीगल आहे तो लोकशाही कुठे? त्यांनी लोकशाही पद्धतीने ते कामच नाही ना रामगोते. त्यांना या जागेच्या संदर्भातलं व आपले हिंदू सेवा मंडळाच्या जी घटना आहे त्या घटनेच्या संदर्भातलं आणि आपल्याला हा व्यवहार कसा करता येत नाही सविस्तर सर्व सभासदांच्या उपस्थितीमध्ये हा विषय मांडण्यात आला. तोही पत्र तुम्हाला आता या ठिकाणी जोडून दिलेला आहे. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी घेतलं, आम्हाला शिक्का दिला. घेतल्यानंतर त्यांनी मग ते पुढं प्रोसिडिंग त्यांनी काही लिहिलेले नाही आजपर्यंत. त्याचे आमच्याकडे पत्र आहे, प्रोसिडिंग लिहिलेले नाही सारडा कॉलेज. त्या पत्राचे आम्ही तिथं लेखी मागणी केली. मुळेंच्या नावाने एका इथे सभासद बसलेले आहे, ते पत्र आपल्याकडे आहे. त्याने आता कालपर्यंत तर त्यांनी प्रोसिडिंग लिहिलेली नाही त्या विषयाच्या संदर्भातली. 21 त्यांनी तसं लेखी दिले का आपल्याला? हो नाही, आम्ही मागितलं माहितीच्या अधिकारामध्ये, अजून नाही म्हणे. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्यानंतर हा विषय परत मी तुम्हाला या विषया संदर्भात एक डिटेल अजून मी सांगेन. हा विषय झाल्यानंतर मग आम्ही रीतसर त्यांचे उत्तराची आम्ही प्रतीक्षा पाहत होतो आणि उत्तर आलं नाही म्हणून आम्ही मग त्यांना जे तुमच्याकडे एक वकिलांची नोटीस आम्ही त्यांना बजावली आहे 6/2/2024 ची जी आहे ती रीतसर त्यांना मग आम्ही वकिलांची नोटीस ते तुमच्या हातात तुम्हाला ते दिलेली आहे, त्यांना बजावली. त्याच्यामध्ये काही सदस्यांनी ती नोटीस घेतली नाही. आमच्याकडे त्याचे पोच पावते आहे आणि त्यांनी त्याला उत्तरही आजपर्यंत दिलेलं नाही. त्या नोटीस आला जे काही आम्ही जे काही म्हणणं मांडलंय जे कायदेशीर रीतसर त्यांनी त्याच्याला आजपर्यंत उत्तर दिलं. 24/6 नंतर आम्ही 10 दिवस थांबलो आणि आपण सांगितल्याप्रमाणे ते बरोबर आहे. आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन कायदेशीर सगळे बाबतीत तपासून मग आम्ही ही जे फौजदारी गुन्हे दाखल संदर्भातली जी विनंती SP साहेबांना संदर्भात केलं ते 26 तारखेला लिहिलेलं होतं, पण त्यांची आमची गाठ होत नव्हती. कारण की त्यांना समजून सगळे पेपर दाखवून त्यांना पुरावे देऊन हा त्यांना आम्हाला निवेदन किंवा त्याला आम्हाला तक्रार करायची होती. तर त्यांनी काल आम्हाला वसंत सेठनी त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्ही या रीतसर आम्ही त्यांना दिलं आणि त्याच्यानंतरच पत्रकार परिषद घ्यायला आम्हाला उशीर झाला का पहिले त्यांना दाखल करण्यासंदर्भातले हे आतापर्यंतचे सिक्वेन्स आहे. आणि जे तुम्हाला 2010चा जो GR दिलेला आहे त्याला प्रश्न आणि उत्तर करण्याच्या पलीकडचं हे सगळे कायदाचे आहे. हे आम्हाला आम्ही बोलू नये कारण की ते राज्यपाल आणि कलेक्टर जे महसूलला काय त्याचे अधिकार आहे, कलेक्टरने काय करायला पाहिजे. विशेषतः म्हणजे ही जागा आता मूळ तुम्हाला मी सांगतो हे वर्ग 3 ची जागा आहे आणि वर्ग 3 हे देवस्थानची आहे आणि त्या देवस्थानच्या संदर्भातलं तुम्हाला जे काही कागदपत्र पाहिजे ते मूळ कागदपत्र आपल्याकडे सगळे 1862 मध्ये जो आपला अनालिसिस जे होता ते त्याच्यामध्ये सुद्धा त्याची नोंद ही हमीद ताकिया ट्रस्ट या नावाने झालेली आहे वर्ग 3 ची. दुसरी गोष्ट वक्फ बोर्ड मध्ये 31 जुलै 2006 ला जे महाराष्ट्र राज्य शासनाचा जो सर्वे झाला तर वक्फ बोर्ड मध्ये सुद्धा त्याची ही देवस्थानची जमीन आहे 3 एकर 29 गुंठे याचेही त्यामध्ये GR आला. त्याचे GR ची मी तुम्हाला प्रत ते देतो, त्याच्यात सांगितलेलंच आहे. विशेषतः म्हणजे परिशिष्ट 1 मध्ये चॅरिटी कमिशनर मध्ये सुद्धा ती वक्फ बोर्डची जागा आहे वर्ग 3 आणि वर्ग 3 च्या जागेवर कुठलाही व्यवहार हा होत नाही, करता येत नाही आणि झालं असेल
तर तो 2010चा जो GR तुम्हाला दिलं तर त्याच्या संदर्भात दिलेला असेल. असे कुठलेही शासनाचे निदर्शनात आल्यानंतर त्यांनी सांगितलं का हे व्यवहार देवापासून रद्द झालेले आहे, रद्द समजावे अशी स्पष्ट GR मध्ये आम्ही नाही सांगत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातला विषय तुम्हाला मी सांगतो का चॅरिटी कमिशनर मध्ये या ठिकाणी त्यांनी 1998 सालापासून हिंद सेवा मंडळाने महाराष्ट्राचा दर्जा मिळावा यांच्या कारभाराला, तर त्यांनी त्यांचा बदलचा अर्ज दाखल चॅरिटी कमिशन मध्ये केलेला होता हिंदू सेवा मंडळाने. तर त्याचा अर्जाचा क्रमांक होता, अर्ज क्रमांक 526 2011 ला त्यांनी दाखल केलेला होता. 1998 मध्ये 1998 मध्ये धर्मदाय आयुक्त. आणि काय बदल केला त्यांना जिल्ह्यापुरते आपला सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे कार्यक्षेत्र नगर जिल्ह्यापुरतं सीमित न ठेवता महाराष्ट्र राज्य असे करण्यात आले असे त्यांनी अर्ज दिलेला होता. यावे आणि आले यांनी असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बदल करण्याचे कारण न्याय संस्थेमार्फत उद्देशपूर्ती काम संपूर्ण महाराष्ट्र राज्य पाहिजे, उदात्त हेतून न्याय संस्थेचे कार्यक्षेत्र नगर जिल्ह्यापुरतं सीमित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असावे करण्यात आले असं त्यांनी सांगितलं. ह्यांनी हे अर्ज दिल्यानंतर चॅरिटी कमिशनरनी सदर अर्ज होता तो त्याचा जावा क्रमांक 526 2011 दाखल झालेला होता. सदर बदल हा अर्ज 9/8/2021 रोजी 9/8/2021 रोजी पुरावा देऊ शकले नाही म्हणून नवीन बदल अर्ज दाखल करण्यास स्वातंत्र्य देऊन सदरचा बदल अर्ज क्रमांक 526 2011 रद्द करण्यात आला.